फणसाचा सीझन अजून पण सुरू आहे आणि माझी एक फेवरेट साऊथ इंडियन रेसिपी आहे. आपण नेहमीच फणस असा डायरेक्ट खातो, पण ह्या रेसिपीमध्ये फणस जो तुम्हाला लागेल, आहा हा, खूपच टेस्टी, खूप मस्त रेसिपी आहे. साऊथ इंडियन रेसिपी आहे. याचं नाव आहे कारीपोरी. अप्रतिम आहे आणि अगदी झटपट तयार होते खूप कमी साहित्यामध्ये. काय काय साहित्य चला बघूयात. 1 वाटी मैदा. आता कधी कधी ना थोडं हेल्दी खूप झालं, काही गोष्टी असं मजेसाठी पण खायला पाहिजे. मैद्याच्या ऐवजी तुम्ही गव्हाचं पीठ पण घेऊ शकता. नंतर ह्याच्यात चवीपुरता मीठ कमी, खूप जास्त नाही. नंतर छान कलर येण्यासाठी 1 पाव चमचा हळद. मोस्टली साखर घालतात, पण मी गूळ घालते. गूळ छान खिसून घ्या म्हणजे लवकर विरघळेल. 1 मोठा चमचा गूळ. नंतर ह्याच्यात आपल्याला घालायचं आहे वेलदोड्याची पूड, चवीप्रमाणे. आता ही साखरेबरोबर मिक्स केली त्यामुळे थोडी जास्त घालते. काळे तीळ घालायचे आहेत आपल्याला. येस, 1 छोटा चमचा. दिसायला खूप गोड दिसतं. आणि खायचा सोडा थोडासा. आणि आता हे सगळं मिक्स करूया. आणि ह्याच्यात पाणी घालून आपण भजीला कसं पीठ मळतो तसं मळून घेऊया. खूप पातळ नाही करायचं आहे आणि खूप जाड पण नाही. बस कम पाणी घातलं ना मग गोळे होतात नाही त्याचे, म्हणून पहिला ना थोडं पाणी घालून हे मिक्स करून घ्यायचं. आणि गूळ जो आहे ना तो हाताने असा चिरडायचा त्याच्यामध्ये. काही लोक साखर घालतात, पण साखरपेक्षा मला गुळाची चव फार आवडते. कन्सिस्टन्सी पाहिजे. ओके, आता आपलं काम सुरू करूया. इथं कापा फणस आहे, छान पिकलेला आहे. पण समजा तुमच्याकडे जर बरका फणस असेल, म्हणजे जो असा बुळबुळीत असतो ना, रसाळ फणस म्हणतात त्याला, तो फणस जर असेल तर तो काय करायचा, खूप पिकायला द्यायचा नाही. थोडा कच्चा असतो तेव्हा तो घट्ट असतो. त्यावेळेला सुद्धा तुम्ही जर ही रेसिपी कारीपोरी केली तरी खूप छान लागतं. कारण बरका फणस मोस्टली पिकल्यानंतर कुणी खात नाही, सगळ्यांना आवडत नाही तो. तर काय करायचं, थोडासा आंबूस पिकूस असतो ना त्यावेळेला ही रेसिपी करायची, खूप छान लागते. आता इथं बघा, मी फणस हा असा सगळा आतून साफ करून घेतलेला आहे. म्हणजे आतलं ते जे साल असतं ते बी वगैरे काढून घेतलेली आहे. असं करून घ्यायचं. आणि आता ही रेसिपी करूया. तेल गरम झालेलं आहे, तरी एकदा मी चेक करते. येस. आता काय नाही, ह्याच्यात असं बुडवायचं. एक्स्ट्राचं पीठ काढायचं आहे आपल्याला, खूप पीठ नाही लावायचं आहे. हे असं अगदी कोटिंग व्हायला पाहिजे. बस झालं की सोडायचं तेलात. गॅस मोठाच ठेवा, लो फ्लेमवरती नका करू, मीडियम किंवा हाय फ्लेमवर. कारण हे फणस काय आतला शिजवायची गरजच नसते, वरचं कोटिंग तेवढंच आपल्याला छान तळून घ्यायचं आहे, क्रिस्पी असं. हे लगेचच तळले जातात. याचे छान कलर आला आणि क्रिस्पी फ्राय झाला की काढायचं.
हे बघा किती मस्त असं हे क्रिस्पी झालेलं आहे वरचं कवर आणि आत हा असा फणस शिजलेला आहे. वरचं किती पातळ कोटिंग आहे, क्रिस्पी आहे हे बघा. आणि आता खाऊनच दाखवते ना. यम्म आहे, म्हणजे 4-5 खाऊन पोट नाही भरणार, खातच राहायचं पण. यम्मी, मस्तपैकी कारीपोरी कुरकुरीत असं वरून आणि आत फणसाचा सॉफ्टनेस. ही रेसिपी रेडी आहे मस्त टी टाइम स्नॅक्ससाठी, असंच मज्जा म्हणून खाण्यासाठी, किंवा जेवताना सुद्धा साईडला आपण भजी देतो ना तशा टाईपमध्ये देण्यासाठी. खूप टेस्टी अशी स्टार्टर स्नॅक्सची रेसिपी आहे. मस्ट ट्राय रेसिपी आहे, नक्की करून बघा, आवडणार याची मला गॅरंटी. आवडलं तर लाईक करा, कमेंट्स करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करायला अजिबात विसरू नका. मास्टर रेसिपीज.